15 दिवसात सेकंड पेज जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, सेकंड पेज जाहिरात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत राहिलेले सर्व राऊंड 10% पद कपातीसह लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर जे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू होतं त्याची कालच्या तारखेला जे आहे यशस्वी सांगता करण्यात आलेली आहे। या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये कोणत्या मागण्यांचा समावेश करण्यात आला होता आणि हे जे उपोषण आहे तात्पुरत्या काळासाठी का स्थगित करण्यात आलेला आहे, कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया डिटेल्समध्ये काय आहे माहिती। बघा, यूथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र आणि इतर जे अभियोग्यताधारक आहे त्यांच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्यासमोर जे आहे मागच्या जवळपास 10 दिवसांपासून बेमुदत आंदोलन चालू होतं आणि त्यातल्या त्यात ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या होत्या। सध्याच्या घडीला शिक्षक भरतीकरिता ज्या गोष्टी सर्वात जास्त आवश्यक आहे त्या गोष्टी या ठिकाणी ज्या आहे मागण्यांमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये जर का आपण सर्वात पहिली आणि महत्त्वाची मागणी जर का बघितली तर सध्याच्या घडीला त्यांची पहिली मागणी होती की 10% पद कपातीसह जो दुसरा टप्पा आहे त्याची जाहिरात तात्काळ देण्यात यावी। कारण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याच प्रमाणावरती ज्या आहेत जागा एक्स्ट्रा येणार होत्या, परंतु अनफॉर्च्युनेटली बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला गेल्यामुळे या ठिकाणी 10% जी पद कपात आहे सर्वच माध्यमाची ती आयत्या वेळी करण्यात आलेली आहे आणि आता जे आहे त्या 10%ची जाहिरात तात्काळ देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आलेली आहे। कारण त्या जागांचा आकडा बऱ्याच प्रमाणावरती मोठा आकडा आपण असा आहे असं आपण सांगू शकतो। दुसरी महत्त्वाची मागणी या आंदोलनामध्ये ही घेण्यात आलेली आहे की ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत, जे उमेदवार अपात्र झालेले आहेत किंवा जे उमेदवार गैरहजर राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही जागा आता शिल्लक आहेत त्या जागांचा राऊंड देखील लवकरात लवकर भरण्यात यावा। कारण आतापर्यंत आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवर जवळजवळ 4 राऊंड लागलेले आहे। पहिला महत्त्वाचा राऊंड, त्यानंतर या ठिकाणी कन्व्हर्जनचा राऊंड आहे, त्यानंतर एक उर्दूचा ओपनचा राऊंड आणि आत्ता लेटेस्टमधला मुलाखतीचा राऊंड। जवळपास 4 राऊंड आतापर्यंत पूर्ण झालेले आहे आणि 4ही राऊंडमधले जे काही अपात्र उमेदवार आहेत किंवा गैरहजर असलेले उमेदवार आहेत त्यांचा आकडा अजूनही समोर येऊ शकलेला नाही। त्यामुळे तो आकडा जाहीर करावा, त्याची जाहिरात पवित्र पोर्टलला तात्काळपणाने देण्यात यावी आणि त्यावरती उमेदवारांचे जे काही प्रेफरन्सेस आहेत ते घ्यावे, अशा प्रकारची ही मागणी आहे। त्यानंतर 3 नंबरला जो काही मुद्दा आहे की नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ यांच्याही ज्या काही जाहिराती बाकी आहेत त्या जाहिराती पोर्टलला देण्यात याव्या। आणि पुढे एक महत्त्वाची मागणी या आंदोलनामध्ये समाविष्ट करण्यात आलेली ही होती की खाजगी व्यवस्थापन, विनामुलाखत व मुलाखतच्या ज्या काही जागा आहेत त्या देखील लवकरात लवकर पूर्ण कराव्या। आणि शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा ज्यामुळे बऱ्याच प्रमाणावरती जागांचा आकडा हा वाढू शकतो तो म्हणजे खाजगी संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून देणे। कारण बऱ्याच खाजगी संस्थांची इच्छा आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यावी, परंतु सध्या आपण जर बघितलं तर पवित्र पोर्टलवर खाजगी संस्थांसाठी लॉग इन उपलब्ध आहे, परंतु जाहिराती अपलोड करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही। त्यामुळे लवकरात लवकर जे आहे खाजगी संस्थांना देखील जाहिरात उपलब्ध करता यावी याकरिता त्यांना त्यांचा टॅब उपलब्ध करून द्यावा। कारण बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणावरती या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि त्या पवित्र पोर्टलला द्यायला रेडी देखील आहे। पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला काहीचा असा देखील अनुभव आलेला आहे की काही संस्थांमध्ये उमेदवार पोहोचलेलेच नाही आहे, त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी जे आहे त्यांना पुन्हा एकदा नव्याने जाहिरात द्यावी लागणार आहे। तर अशा प्रकारे या मागण्या या आंदोलनामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या आणि मागच्या 4 दिवसांपासून या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की आपले काही उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहेत,
त्यांनी लक्षात घेतलं की साध्या आंदोलनाने या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता. आणि या अन्नत्याग उपोषणामध्ये आंदोलनकर्ते आपले तुषार देशमुख सर, प्रीती हत्ते मॅडम, रोहिणी थेऊरकर, अनिता हाडावळे, भगवान डोईफोळे हे अभियोग्यताधारक मागच्या 4 दिवसांपासून अन्नत्याग उपोषणावर बसले होते. यांची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली होती आणि त्यातल्या त्यात यांचे जे काही सहकारी आहेत, जे इतर आंदोलनकर्ते आहे, त्यांचा मंत्रालयीन स्तर असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल, या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता. शेवटी कालच्या तारखेला जे आहे यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी या ठिकाणी चर्चेअंती समोर आलेल्या आहे की येत्या जवळपास आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत सर्व जे काही प्रोसेस आहे जाहिरात देण्याच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही लिगली महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करून 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही पोर्टलवर जाहिरात देऊ, अशा प्रकारचं एक आश्वासन यांना आयुक्त कार्यालयाच्या वतीनं मिळालेलं आहे. आणि त्या आश्वासनावर विश्वास ठेवून याने तात्पुरत्या काळासाठी म्हणजे 15 सप्टेंबरच्या प्रतीक्षेकरिता या ठिकाणी आंदोलन तात्पुरत्या काळासाठी स्थगित केलेलं आहे. त्यामुळे आपण अपेक्षा व्यक्त करूया की येणाऱ्या 15 सप्टेंबरपर्यंत शासनाच्या वतीने जी काही कारवाई असेल, मंत्रालयीन स्तरावरची कारवाई असेल किंवा आयुक्त कार्यालयावरची कारवाई असेल, ती कारवाई पूर्ण झालेली असेल. खऱ्या अर्थाने आपण असं सांगू शकतो की हे जे आंदोलन झालेलं आहे हे आंदोलन अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे. कारण यांना पॉझिटिव्हली साऱ्याच बाबतीमध्ये रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि असं जर घडलं तर निश्चितपणाने बऱ्यापैकी जागा आपल्या वाट्याला येऊ शकतात. या ठिकाणी अपेक्षा आपल्याला जवळपास 10,000 जागांची असणार आहे किमान. कारण याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्था या दोन्हीचा जे आहे याच्यामध्ये समावेश असेल. बघूया आंदोलन स्थळावरच्या काही महत्त्वाच्या हायलाईट्स आणि आंदोलनकर्ते एक्झॅक्टली काय बोलत आहात. आमच्या घरात मोठे आजारी व्यक्ती सुद्धा होती. आपण आपल्या सेकंड फेजच्या माध्यमातून आपली जी हजारो प्रतीक्षित आहेत आणि जे लाखो विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचं जीवन अगदी कमालीची गुणवत्ता ढासळत असल्याने त्यांचे जीवन शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत तर हे आपण 10 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, परंतु शासन प्रशासनाला कुठली जाग येत नसल्याने आपण त्याचं स्वरूप बदलून लोकशाहीमधलं सर्वोच्च शिखर आणि आंदोलनाचा परमोच्च मार्ग आपण अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग निवडला. त्यामध्ये सर्वजण आंदोलनाला मला बेमुदत आंदोलनाला तुम्ही बसू नका, फक्त मॅनेजमेंट बघा. मी म्हणलं मला मनाला पटणार नव्हतं. मी सांगितलं की त्यांना मी बसणार तरच तुम्ही बसायचं, नाही तर बेमुदत अन्नत्याग करायचं नाही. आपल्या आहे त्या पद्धतीने जे धरणे आंदोलन करतो त्याच पद्धतीने करायचं. तर मग यांनी नाही नाही म्हणता तयार झाली आणि अगदी 3 भगिनी व आम्ही 2 जण असे 5 जण आम्ही तयार झालो. तर आपल्याला बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी उपसचिव साहेबांकडून हिरवा कंदील मिळाला. काल आयुक्त साहेबांनी बोलवले चर्चेसाठी. त्यावेळी मी जो बोलतो तोच करतो. मी चर्चेला गेलो नव्हतो बांधवांनो, कारण मी तुमच्यासाठी लढतोय. तर तुमच्यातली 5-7 व्यक्ती मी चर्चेसाठी पाठवली होती. इथे सर्वजण आहेत. मी स्वतः वैयक्तिक गेलो नव्हतो. काही भगिनी होत्या. तर आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं तुमच्या आंदोलनामुळे नक्कीच यश आले आणि आंदोलनामुळे कुठेतरी गती मिळाली. इथून प्रस्ताव 29 जुलै रोजी गेलाय. तो उपसचिव कार्यालयात अगदी संथ अवस्थेत होता. त्याला गती मिळून तिथून कारवाई होऊन आता तो प्रस्ताव केसरकर साहेबांच्या कॅबिनला आहे. म्हणजे आपली अंतिम कार्यवाही आहे. फक्त आपण यासाठी आता थांबण्याचा विचार हे सर्वजण करताय. माझा तर विचारत नाही. जास्तीत जास्त जागा यायच्या असेल आणि आपला जो सगळ्यांचा 15,000 जे टार्गेट होतं ते टार्गेट जर पूर्णत्वास न्यायचं असेल तर आयुक्त साहेबांनी स्वतः मला हे सर्वजण गेलेले असताना यांच्याशी चर्चा करून मला तिथं बोलवलं आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. आयुक्त साहेब म्हणले थांबा तुम्ही,
असं जीवाशी खेळणं योग्य नाही. आमचं काम होतंय, तुम्हाला लढण्यासाठी अनेक पर्याय आहे, फक्त आम्हाला वेळ द्या आणि प्रशासनाला शासनाला सहकार्य करूनच सगळं काही मिळत असते. त्यामुळे आपण हा सर्वांच्या तुमच्या साक्षीने हा निर्णय घेतोय. आपली ही लढाई थांबली नाही, कारण आपण सर्व लढवय्ये आहोत. तुम्ही सर्वांनी साथ दिली. आंदोलन अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद. 4 दिवस अन्नत्याग आंदोलनाची चांगल्यापैकी दखल घेतली गेली. जवळपास या राज्यातून 10 ते 15 आमदारांनी, आज शिक्षण मंत्री महोदय जो 2 जवळपास आपले शिष्टमंडळ गेले. कालही आपले राकेश तुरंकर सर असतील, त्या 2 मॅडमचं नाव मला काही कल्पना नाही, ते मॅडम असतील, दीपाली मॅडम, त्यांचे मिस्टर, हे सर्वजण रात्री 2 वाजता आली तिथं. याही टीमने पाठपुरावा केला. अगदी सर्वतोपरी आपल्या आंदोलनाला चांगली धार आली आणि त्यामुळं आपली ही आंदोलनाची दखल चांगल्यापैकी भेटली. आपली लढाई 50% 100% नाही म्हणत आहे, 50% आपण लढाई जिंकलो. परंतु जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आणि उर्वरित रोस्टर कंप्लीट करून घेण्यासाठी आपल्या सर्वांना अजूनही काम करावं लागेल. जिल्हावाईज सर्वांनी पाठपुरावा करणे, नप्पा मनपा महानगरपालिकेत नगर परिषद स्तरावर सर्वांनी जाऊन पुन्हा निवेदन मोहीम राबवणे. रोस्टर कंप्लीट करून इकडे टॅब ओपन होत नाही तोपर्यंत ही आपली कार्यवाही पूर्ण होणे महत्वाचं आहे. यासाठी जास्तीत जास्त जागा येणं महत्वाचं आहे. तर माझी इच्छा तर अजूनही आहे लढायची, पण मी सर्व निर्णय कालही कोर कमिटीला पाठवलो होतो. आयुक्त साहेबांशी चर्चा करायला मी स्वतः गेलो नव्हतो. अजूनही तुम्ही बोलत असाल तर ही लढाई थांबणार आहे. सर्वांना विनंती करतो की तुमचा अभिप्राय महत्वाचा आहे. इकडे लक्ष देत आहे का सर्वजण? काय वाटतं? माझी थांबायची इच्छा नाही, तुम्ही जर थांबा म्हणले तर. कारण आपण अजून जिंकलो नाही, त्यामुळे अजून आपण थांबलो नाही. मित्रांनो, गेले 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नसताना उपोषण करते आपल्यासाठी लढायला तयार आहे. पण देणाऱ्याने देत जावं, देता देता देणाऱ्याचे एक दिवस खात घ्यावं अशी आपली वृत्ती नाहीये. तर मला असं वाटतं की यांच्या पोटात अन्नाचा कण नसताना त्यांनी लढायला तयार असते आणि आपण जर यांना असं उपोषणाला बसवणार असतो आहे. माईक पास करा दुसऱ्याकडे. माईक पास करा. सगळ्यांनी आपली मतं मांडा. फक्त कोणीतरी बोलले म्हणून ऍज बोलणं का तुम्हाला काय वाटतं ते बी सांगा, कारण यातले दोन्ही बाजू मी सांगणार आहे. समितीतील परमानंद सर सुद्धा सांगतील, अजून बरेच जण आहेत सांगतील, यादव सर पण सांगतील. तुम्हाला दोन्ही बाजू सांगणार आहे. तुमची माहिती महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना न्याय देण्यासाठी बोलत आहात ना कोणी? नाही पास करा माईक. युवराज मॅडम, स्वतः मॅडम बोला. लाईव्ह आहे का? हां लाईव्ह. येतोय सर. आमच्या सगळ्याच्या अभियोगात आता महिला भगिनींकडून एवढीच अपेक्षा आहे की तुषारदादांनी आता त्यांचं उपोषण सोडावं आणि जर नंतर गरज पडली तर आपण पूर्ण ताकदीनं पुन्हा मैदानात उतरूया. तशी सरांनी आपल्याला 16 सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे. जर 16 सप्टेंबरपर्यंत गव्हर्नमेंटने आपल्याला काही पॉझिटिव्ह निर्णय नाही दिला तर आपण पूर्ण ताकदीने सर्व अभियोगे करणार. याच्यापेक्षा दुपटीच्या ताकदीने पुन्हा आंदोलनात उतरूया आणि आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या मान्य करून घेऊया. धन्यवाद.